नाशिक महापालिकेच्या महासभेदरम्यान नगरसेवकांमध्ये राडा बघायला मिळाला। करवाढीच्या मुद्द्यावर शिवसेनेनं महासभेत लक्षवेधी मांडली असती, त्यावर चर्चा न करता महापौरांनी सभा आटोपती घेतली। त्यामुळे शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी गोंधळ घालत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नाशिक महापालिकेत गोंधळ। घरपट्टी वाढीला शिवसेनेचा विरोध। भाजप विरोधात शिवसेना आक्रमक। हम लोगों ने सैद्धांतिक रूप में मन से एक साथ आकर, मन से नहीं, मन से, दिल से, दिल से और हृदय से हमारा मन अब साफ, हमारा मन एकदम साफ है और साफ मन से इसको साफ करके धरना आ गया ना। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची युतीच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्य। नेते मनसे एकत्र आले असले तरीही कार्यकर्ते मात्र कोसो दूरच आहेत। त्याचाच प्रत्यय आला तो नाशिक महानगरपालिकेत। घरपट्टी कराविरोधातील शिवसेनेनं लक्षवेधी दिली होती। या लक्षवेधीला बाजूला ठेवत सर्व विषय मंजूर करत महापौरांनी सभा गुंडाळली। त्यावर शिवसेनेसह सर्वपक्षीय आमदार आक्रमक झालेत। त्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी नगर सचिवांच्या कार्यालयातच आंदोलन केलं। अशा पद्धतीचा फळकुटेपणा हा अत्यंत वाईट आहे। देशात महाराष्ट्रात आमची जरी युती झाली असेल तरी मला वाटतं आता शिवसेनेची जास्त जबाबदारी आहे। त्याचं कारण असं आहे की आता यांच्याकडून कुठली चूक व्हायला नको, कारण ही चूक आम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आहे। आणि मुळात हा विषय शहर म्हणून आम्ही हाताळलाय, यात कुठलंही पक्षीय राजकारण आम्ही केलं नाही। आम्हाला वाईट एवढंच वाटतं की आज जी आम्ही ह्या भूमिकेत आहोत, भारतीय जनता पार्टी सुद्धा आमच्या बरोबर होती। त्यावेळेच्या आयुक्तांवर अविश्वास दाखल झाला, त्यावेळेस आम्ही सगळे बरोबर होतो। नेते एकत्र आलेत, त्यांनी गळ्यात गळे घातले असले तरीही कार्यकर्त्यांनी मात्र एकमेकांना अंगावर आणि शिंगावर घेण्याची भाषा सोडली नाहीये। हेच नाशिकमध्ये शिवसेनेनं भाजप विरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावरून दिसतंय। जय साबळे, साम टीव्ही, नाशिक।